यंदाच्या आषाढीसाठी विठ्ठल रुक्माईसाठी खास वस्त्र हे आता देण्यात येत आहेत। नाशिकमधून विठ्ठल रुक्माईला आता महावस्त्र जाणार आहेत। फडणवीसांच्या सूचनेच्या अनुषंगाने वस्त्र तयार करण्यात आलेले आहेत। नाशिकमधून विठ्ठल रुक्माईला महावस्त्र हे जाणार आहे, त्याची तयारी करण्यात येते। फडणवीसांच्या सूचनेच्या अनुषंगाने वस्त्र तयार करण्यात आलेले आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। अवघ्या 2 दिवसांवर आषाढी एकादशी आलेली आहे आणि या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये शासकीय पूजा होत असते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही शासकीय पूजा होते। मात्र यावर्षी विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकमधून हे सगळे विठ्ठल आणि रुक्माईसाठी पोशाख जाणार आहे आणि याची सगळी जी जबाबदारी होती ती भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांच्यावर होती। नेमके कशा पद्धतीचे हे वस्त्र आहे, काय यांचं वैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात येत्या आषाढीला पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची पूजा करतील। त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातली त्यांची ही पहिली महापूजा असेल आणि म्हणून यावर्षी खास पोशाख पांडुरंगासाठी आणि रुक्मिणी मातेसाठी तयार करून घेतला आहे। आम्ही मुख्यमंत्री महोदयांना रंगाची संगती विचारली होती। त्यांनी सांगितलं होतं की भगवा किंवा जांभळा रंग आपल्याला यावर्षी पोशाखात ठेवायचा आहे आणि म्हणून या जांभळा आणि भगव्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेला पोशाख आपण यावर्षी बनवून घेतला आहे। हे पूर्णपणे शुद्ध रेशमी सोवळं आहे। सगळेच कापडं महावस्त्र जी आहेत ही सगळी शुद्ध रेशमाची 100% रेशमी वस्त्र आहेत आणि हा खास शेला पांडुरंगासाठी आपण बनवून घेतला। हे बघा, रत्नजडित असा शेला त्या दिवशी आषाढी एकादशीच्या मुख्य दिवशी पांडुरंगाच्या खांद्यावर झळकताना आपल्याला हा शेला बघायला मिळेल। असा हा सुद्धा पूर्णपणे रेशमी भगव्या रंगाचा शेला असेल आणि याच्याच सोबत रुक्मिणी मातेसाठी सुद्धा खास पोशाख आपण तयार करून घेतला। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।